एकदा सर्वांना आपल्या पालखी सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना आणि सर्व आपल्या मित्रमंडळींना हार्दिक शुभेच्छा. तर आज आहे पालखीचा दिवस, दुसरा दिवस. आणि आमच्या गावातून आज अशी परंपरा असते की प्रत्येक घरची फॅमिली आपल्या घरातून देवीसाठी मानपान घेऊन जात असतो. हे बघा, इकडं मम्मी निघाली असं डोक्यावर परात घेऊन त्या परातीमध्ये. आणि ही बघा गर्दी नाही. हां, चला लवकर दर्शन होईल. लवकर या बाई, गर्दी नाही, नंतर तुम्हाला गर्दी भेटेल. पुढल्या वर्षी लवकर या. हां, तर असा प्रत्येक फॅमिली जात असते. चला, आणि डोक्यावर टोपी आणि आमच्या हातात या असं असते, पाण्यात तांब्या, हारांची पिशवी. दरवर्षी तसंच असते. बारके बरोबर हे घेऊनच मम्मी पप्पांसोबत हे घेऊन जायला लागते. तर चला, आज तुम्हाला दाखवतो गावातली मंडळी कशी आपले मानपान घेऊन येत असते. आणि आजच्या दिवसात सर्वच मानपान आहेत. झेंड्याचा मान, अजून कोणत्या टीमचा, ग्रुपचा मान, सगळेजण येतच असतात मानपान घेऊन. चला बघूया कसे मानपान आहेत आजच्या दिवसातले. आज मानाचा दिवस. बाप रे बाप, मला तर सांगितली गर्दी नाही, पण इथं बघा लाईनी सगळ्या फुल झाल्यात. सगळीकडे गर्दी, एंट्रीलाच गर्दी आहे. चला लवकर चला, ट्रेन चालली यांची. काय बाबू, गाडी कुठं चाललंय? विचार करते बघ, गाडी कुठे चालली सांग. काय नाही, सांग गाडी कुठे चालली सांग. नाही, गणपतीपुळ्यात चाललोय. गेम केलेत बसलाय. फोनला कवर लावलाय, व कसा बरा दिसतोय ना. आता गुलाला लिपायला नको. समजलं आम्हाला, पिशवीत गोप्रो सारखा दिला कॅम्प लावून. तुम्हाला लवकर ट्रेन भेटली ना? लवकरच भेटली. एक डब्बा पुढे आहे फक्त. एक डब्बात पुढे येऊ ना. तुम्हाला कितीची ट्रेन भेटली? 5:45ची काय? तेव्हा पण एवढीच गर्दी होती प्लॅटफॉर्मवर. एवढीच गर्दी. आम्ही 7च्या ट्रेनला आलो आहे, जरा जास्तच पाठी वाटतं. एक राऊंड पाठी आहे. ट्रेन फास्ट चालते. पुढच्या प्लॅटफॉर्मवर आहे. प्लॅटफॉर्मवर जाईल. लवकर आलो. 7:30ची ट्रेन भेटली ना तुम्हाला? कामाच्या निमित्ताने 7:30च्या ट्रेनला आलेलं आहे. ठाण्यावर निघताना हे तुम्ही दोघीच का आल्या? तुझा नवरा कुठं आहे? कुठं आहे तो? वा, कितीच्या ट्रेनला आले हो तुम्ही? 7:30च्या आले हो. ती कुठे घरची जाते ना. इथे कितीला लागली? चला, बरं 7 वाजताला इथे लागलेलो, 8 वाजलं. आत्ता इथं आलोय दरवाजन देवलाचे. आणि पाठी लाईन या बघ, दोघीच आले ना बाई. बघा गर्दी बघा आता किती वाढले. गर्दी. हे भेटली ना? कुठे शोधत होता? मी कुठे बारकी? बघा गर्दी भरपूर आहे. चालत नाही पब्लिक. आणि अजून आमचा नंबर इथपर्यंत आहे. बघा मम्मी तिथं आहे. थांबा. कुठं जातोस? काजल कुठं? काजल नाही माहीत, गेली कुठं? ए राम, ए रामा, लेट आलास. तुझं पण लागेल, जा पाया पडता.
हे बघ नवीन जोडप्याला पहिले बोलतो फोटो काढत आला आला पुण्यामध्ये फोटो बघा डोले मिटतात नवीन जोड्याचं मग तू डोले मिटतेस लय लवकर आलीस ट्रेन लेट भेटली ना तुला म्हणजे आजच आलीस चला आता द्रोणागिरी आईच्या मंदिरातून दर्शन घेतल्यानंतर दुसरं दर्शन ते म्हणजे कासव देवाचं तर मंदिराच्या पाठीमागच तो मंदिर आहे तर तिथे दर्शन घ्यायला जातो तर चला आता तिथे जाऊया मम्मी पप्पा पुढं गेलेत आणि बरीच मंडळी आपल्या ओळखीचे भेटते लाईनीमध्ये अरे भाई हातवीत करताना ते आम्हाला घे भाई जरासं कसं आपली माणसानं घ्यायला लागते चला जाऊया पुढच्या दर्शनाला बघा कासबदेव मंदिर बाजूला पाया पडतो टिकली बिकली लावा बाई देवला ना लिहू ना नुसतं पुढंच जाताव लगेच धावत धावत मी जातय मी बघ किती मोठी टिकली लावलंय बोलू सकाळ सकाळ लवकर आला वैतागलाय झोप नाही भेटले बोलते अरे झोपलाय ना 1-1.5 वाजता झोपलाय तो चला तर झाल्यासारखं वाटतंय इकडे बघ आमदाराला फोन आला आमदारांना हा मोदीजी हा मोदी अमित शहा कुठं हॅलो चला मंडळी आता कासव देवाचं दर्शन झाल्यानंतर पुढचं दर्शन वाघेश्वर देवाचं चला आता वाघेश्वर मंदिरामध्ये येते फोटो काढत राहिला की तांब्यात विसरलोय तिथं आता घ्यावायला जावं लागेल भेटलं वाटतं तिकीट भेटला लाईन बघा किती वाटलं एवढं पहिले रिकामा होता सकाळ सकाळी डायरेक्ट एंट्री होती इथून आता पूर्ण हा भरून या साईडला सुद्धा लाईन फुल गेले बाबा बाबा ती बघ किती लांब नंबर लाईन गेले बघा अजून ती कुर्ती तशी तशी दिसते तर मंडळी मी कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बोललो होतो की इकडे मांगीर देव आहे आणि या साईडला वाघेश्वर मंदिर हां तर वाघेश्वराचं दर्शन पहिलं घेतलं जातं मग मांगीर देवाचं घेतलं जातं तर काहींना कसे आपल्या गावात नवीन येत असतात लग्न होऊन या काहींना माहिती नसतं पाहुणे असतात तर त्यांना ते डायरेक्ट पहिले दर्शन तिथे घेतात मांगीर देवाचं मग वाघेश्वर देवाचं तर त्यांच्यासाठीच सांगतो आहे तर पुन्हा कधी आलात तर पहिले वाघेश्वराचं दर्शन मग मांगीर देवाचं दर्शन घ्या चला तर मंडळी वाघेश्वर देवाचं आणि मागे देवाचं दर्शन घेतल्यानंतर आता आम्ही चाललो आमच्या जुन्या घरी जिथे आमचे कुलदैवत आहेत तर त्या घरी चाललेलो आहोत पाहू शकता आमचं जुना घर आमचं जुना घर आणि इथे आमचे कुलदैवत बघा गाय आहे इकडे आमचा बाबा हा बघा आमचा आजोबा बाबा आणि बाबांचे मम्मी पप्पा असं आहे जे सर्व देवीचं कार्य ज्यांनी शिकवलं माहीत करून दिलं तेच आमचे आजोबा त्यांना बाबा बोलतात सगळे त्यांना पण आले मंदिरातून आल्यानंतर वाटेवरचा देवपूजनाची प्रथा बघा ज्या वाटेवरशी आलंय तर वाटेचा देव ना असं आहे झाला बाई आमचा बँड वाजव सुरुवात आता मला ओरडतीन बाबा जावाचा वाजवाला चला लेट नाही करा मी हो हो बाय 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 आहे जय बजरंगबली
चालले पण कामाला